एवढं 60-65 होतं माहिती. हम्म. पण आता नाही किती झालं असेल माहित नाही. तुमच्या वेळेस कसं होतं एवढा दिवस तो 60-65 वय रनिंग चालू तो आली तेव्हा कसं होतं ना आता बदल झाले काही बदल झालाय म्हणजे आता लय बदल झालाय अरे. पहिला आमच्या टायमाला लय चांगला दिवस होता, माणसं पण चांगली होती. आता चांगली नाही माणसं. आता नाही चांगली माणसं, आता कोणी कोणाला मदत करीत नाही, नुसतं मोबाईल पाहतात मंजुरी. पहिले अशी मदत करायची, आवत काढची, कोणत्याही कामाला मदत करायची. तेव्हा मोल होतं का काय होतं मोल तेव्हा मोल होता 5-10 रुपये. 5,000 रुपये. हा. आता लय वाढलंय, आता काही एवढा मोल झालाय का? 400 रुपये देऊनही लोक येत नाहीत आता आवनीला. तेव्हा यायची ना. मग तेव्हा यायची बिना पैशाची एकमेकाला मदत करायची. शाळा किती शिकले आहे? अरे 4थीच शिकले. चौथी पुढं का नाही शिकले? पुढं नाही शिकले बाबा. पाठवलं नाही घरचे? घरची पाठवते पण मीच नाही गेली. आवड नव्हती तुला शाळेची? आता लोकांच्या घरी जाऊन कुठं राहायचं काय असं वाटायचं ना. शाळा नव्हती का तुमच्या गावात? गावात शाळा होती, देवळात भरायची नाही तर मग झाडाखाली भरायची. अच्छा, शाळा नव्हत्या आमच्या टायमाला. मग झाडाखाली जायचं तुम्ही? हा, झाडाखालीच शाळा भरायची आमच्या. आणि पाऊस असला का? पाऊस असला महिनाभर सुट्टी. आषाढ महिन्यात महिनाभर सुट्टी द्यायची. हा का? हा. मस्त होतं मग झाडाखाली आंब्याखाली बसायचं तिथं आंबा खायचं. आंब काय तर देवळा पुढं झाड असलं ना, भेंडी काही त्या झाडाखाली उन्हाची भरायची, नाही तर मग देवळामध्ये. एक म्हणजे किती वेळ कसा होता? वेळ ना सकाळी 8ला भरली, 11ला सुटायची. परत 2 वाजता भरली का 5ला सुटायची. 2 वेळेस भरायची? 2 टाइम भरायची. आणि पळून बिळून जायचा प्रश्न होता का नाही तेव्हा? म्हणजे सकाळी आला पोरे हजेरी लावली नंतर कल्टी. अरे पळून कवा जायची, त्या सुया मारायची ना अशी इथं इथं. माहिती झालं का डॉक्टर येणार आज पोराची चाळतच नाही जायची. पळून जायची, आधी तरी पळून जायची. भ्या वाटायचा? मग तू असायच्या म्हणतो भ्या वाटायचा. तेव्हा लाईट होती का तुमच्या वेळेस? लाईट नव्हती बाबा आमच्या. लाईट कधी आली? लाईट आली इंदिरा गांधीच्या टायमाला. इंदिरा गांधीनंच लाईट आणली. तवर गावाला तवर गावात लाईट नव्हती. बत्ती राखेल भेटायचं तेव्हा? हा, राखेल होता. आता नाही भेटत. आता नाही भेटत. आता त्या डिझेल सुद्धा भेटत नाही चांगला बत्तीला. तेव्हा परिस्थिती कशी होती तुमच्या वेळेस? गाड्या घोड्या होते का भरपूर? म्हणजे डेव्हलप कसं? अरे सायकल होत्या, सायकली. तेव्हा गाड्या नव्हत्या, मोटरसायकली नव्हत्या, त्या बायसिकल म्हणायचे सायकलीला, 2 चाकी. तीच पोरा जायची घेऊन शाळेत. आणि असं कोणी वारलं वगैरे झालं? कोणी वारलं तर पाय पाय जायचं, लगीन असलं तरी सुपाऱ्या द्या, पाय पाय जायची दुसऱ्या गावाला. आणि वरडाला कसं जायचं? वरडाला पाय पाय नाही तर बैलगाडी. बैलगाडीत होतं का? हा, बैलगाड्या जायची वरड. नाही तर मग जवळ असलं तर पाय पाय. आम्ही तर काय करायचं माहिती, वडाची पानं वाखाना बांधायची पायाला, मग पाय जळायचं ना, मग वडाची पानं बांधून जायचं पाय पाय. चपला नव्हते का तेव्हा? चपला काय आलं सगळे पोरं सोरायला काही चपल्या, मोठ्याल्या माणसाला चपला सगळेच नव्हत्या. चपला लहान पोराला चपलाच नव्हत्या तेव्हा. मोठी घालायची फक्त. हा, मग तेव्हाच संध्याकाळी लगीन राहायचं ना, मग तिकडेच मुक्काम राहायचा. अख्खा वराड तिकडं? अख्खा वराड तिकडं रातभर. मग सकाळची परत जानवस द्यायचा, जानवस घरी जाऊन पिठला भात करायचा. पिठला भात खायला का मग परत दुपारी नवरी नवरदेव वरमाया नाचायच्या. आणि मग 4 वाजता अशी निघायची. डीजे होते का तेव्हा? डीजे नाही, वजात्री होतं. वजात्री. डफडी नाही, ते वजात्री नाही का, संबळ. हा, संबळ होता. संबळ होतं. तू आता एवढा वय झालाय तुला, रोज स्वयंपाक करते तू, तर तुला आवडता पदार्थ कुठले तुम्हाला जो तुला आवडतो नाही कधी खाल्ला तरी? आता काय खाणार? डाळ भात. डाळ भात ते रेग्युलर खातोय आपण, पण एखादा भात बोंबील बिंबील बोंबील सुकट खाते बाबा मी. जेव्हा आवडते का? मग काय. आणि तू सगळ्यात भारी काय बनवलं आजपर्यंत? सगळ्यात भारी काय बनवणार आहे रे, मालतेच मला आवडत ना. अजून अशी एखादा काही गोष्ट सांगता बाबा तुला
आयुष्यामध्ये नाही का बाबा लय कठीण वेळ आलते तेव्हा. कठीण वेळ आले म्हणजे म्हणजे बाबा असं तू कुठंतरी गुतली फसली असेल बाबा का तुला बाजू गरज असेल लोकांची तेव्हा म्हणजे कोणाची तेव्हा कोणीच नव्हतं प्रसंग असं काय प्रसंग. नाही बाबा असं नाही काय होता ना बाबा ते झाले ना फक्त 4 पोती भात चालता मध्ये या बांधाला 4 पोती भात. आणि मग लोक फार तिकडं दुष्काळीचं काम चालू होतं ना दुष्काळीचा तिकडं मतखेल कोलट्यांबाद तिकडं लांब जायची इथून जायची लोक तेव्हा काय रोज होता तेव्हा? तिकडे जाऊन मुक्काम करायची हप्त्यानं घरी यायची. पण हप्त्याला किती पैसे भेटायचे? आता मी नाही ना गेली मग काय नाही माहिती ना. लहान लहान पोरं राहायची तरी तिंक्यावरली पोरं राहायची. एवढी लहान लहान मुलं हा. राहत होते? सगळे जायचे मोठाली माणसं पोरं स्वरा. आणि तेव्हा काळची परिस्थिती काय होती पण? म्हणजे आताची परिस्थिती आणि त्या परिस्थितीत काय फरक आहे? लय फरक आहे रे तिला तिला बेकारी तेव्हा पोटाला व्यवस्थित भेटायचं नाही असं पोटाला म्हणतात. व्यवस्थित तिकडे कामाला गेल्यावर सुकडी भेटायची ना ते सुकडी खायचे लोक दिवस काढायची सुकडी. दिवस काढायचे. हा मी नव्हते गेले पण ती अशी दुसरी माणसं जात होती. गुरा वगैरे होती का जनावर तुझ्याकडे? मग जनावर होती ना गाई होत्या बैल होत किती होत्या? गाई मस्त होत्या तुला 5-6 गाई होत्या हम्म. 2 गोरं होत आणि बकऱ्या होत्या पण बकऱ्या मी नव्हते वळीत बकऱ्या. तेव्हा गायांची बैलांची किंमत कशी विकली जात होते? अरे बाबा 100 रुपयाचा बैल जर घेतला हा. तर लोक दुसऱ्या गावावरून पाहायला येत होती 100 रुपयाच्या बैलाला पाहायला येत होती. 100 रुपयाला बैल भेटायचा. हा तेव्हा लय आणि शेळ्या बकरी कशी विकत होते? ते असंच ना 5-50 रुपयाला. बस. हा तेव्हा भावच नव्हता जनावर त्या टाइमला ना पैशाला म्हणजे पैसाच भेटत नव्हता. पैसा बघायलाच भेटत नव्हता. हा पैसा बघायला भेटत नव्हता. मग 2 रुपयावारे 4 रुपयावारे दिवसभर काम करायला लागायचं. 2 रुपयासाठी. हा पण तेव्हा पैसा नव्हता पण माणुसकी होती. हा रे बाबा माणुसकी तो होती. माणुसकी म्हणजे लय माणुसकी होती आणि मस्त मस्त लोक राहायची एकमेकाला मदत करायची. आता माणुसकी नाही ना काय नाही कोणी कोणाला बघत सुद्धा नाही. कोणी संकटात सापडला तर असे बघता बघता निघून जातील पण त्याला साथ देणार नाही अशी लोक आहेत आताची. तेव्हाचा काळही भारी होता. तेव्हा फक्त पैसा कमी होता. पैसा कमी होता. मला आठवतं ना त्या पैशांचा. आठवतंय? हा म्हणजे मला जसं आठवतं ना अशा गिन्या होत्या तांब्याच्या. पहिल्या मोठ्याला गिन्या होत्या त्याला गोल होता मध्ये ते गेल्यानंतर मग अशा गोल आल्या. त्याच्यानंतर 10 पैसे 5 पैसे 2 पैसे असं आलं. ते गेल्यानंतर 3 पैसे 1 पैसा परत त्याच्यानंतर 20 पैसे निघाले पितळाचं. ते 20 पैसे 4 आणं होतं 8 आणं होतं 1 रुपया 1 रुपयाची नोट कागदाची 2 रुपयाची नोट 5 रुपयाची नोट 10ची नोट अशी होती. आता ते 50 पैसे बुडाले मागचं सगळंच बुडून गेलं. आता काय तेव्हा ते, आठवण्याला की काय किती काय काय भेटायचं? अरे 8 आण्याला मला आठवतं 8 आणा किलो गुळ होता. 8 आणा किलो गुळ होता. आता तो 50 रुपये झाले. 60 आता किती झालंय? 60 रुपये. त्याच्या गोळ्या तर बहुत किती असेल मग 50 पैशाच्या? 50 पैसे नाही 6 पैसे ना 1 आण्याचं 6 पैसे ना हा. त्याच्या 6 गोळ्या यायच्या 1 पैशाला 1 गोळी. अशा गोल गोळ्या होत्या त्याच्यावर रेगा होत्या हिरव्या पिवळ्या रंगाच्या. बिस्किट नव्हते आमच्या टायमाला चॉकलेट नव्हतं तेवढंच त्या गोळ्या गोळ्याच होत्या. हा खोबऱ्याच्या. खोबऱ्याच्या नाही अशा गोल गोल होत्या रे दिगासारखं कायच्या तरी. आणि त्यावेळेस लग्न किती खर्च यायचा लग्नाला? तर लग्नाला आणि परस्वरा करायला मोठा विचारायला तू ते जाऊ दे, आज्याला कधी भेटली पाहिजे ना तू? आता ते काय माझ्या ध्यानात आहे का किती काहीतरी तू लक्षात असेल. किती वर्ष कारण तुमचं लग्न पण लहानपणी झालं असतं ना, बरंच लहान असतं तेव्हा. नाही एवढं काय लहान नाही समजा किती वय होती? तरी असल 13-14 असं. जेव्हा तू लग्न करून इकडे आली वारंगुशीला तर बैलगाडीत लग्न झालं का म्हणजे कसं झालं? आणि नाही रे पायचं आधी होती पाय पायचं आता मानायला का लांब आहे. मग पाय- तुम्ही साखर खाणे टाकली का गेला मानायला. आणि इकडे आली तेव्हा इकडची परिस्थिती घर वगैरे कसा होता? सासू सासरा तुझा? अरे
तीन खणीच घर होता ना कौलाचा, पाहिले नाही का जुने घरावर हम्म. तसं तीन खणी. सासू सासऱ्या होती, सासूरवास वगैरे काही तेल होतं. हा. सासूरवास वगैरे काही झालं सासूरवास गण केला, त्या म्हाताऱ्या नाही केला ते. तेव्हाच्या काळात तसा होता ना. अरे बाबा, सासूरस नेले ना पोटभर भाकर देत नव्हती पहिली लोक. आता तर कोणी राहील का? मग तुम्ही काय खायची तेव्हा मग? आता खायचं म्हणजे दिलं तेवढंच खायचं. म्हणजे जेवढं ते देतील तेवढंच खायचं, हा, त्याच्यावर काहीच नाही खायचं. त्याच्यावर बोलायची सुद्धा हिंमत नाही तर कोणाला, म्हणजे बोलता पण येत नव्हतं. बोलता पण येत नव्हता. काम मात्र भरपूर करायचं, दिवसभर आणि रातभर दळायला लागायचा, कांडायला लागायचा. तेव्हा गिरणी नव्हतं म्हणतात ना. गिरणी होत्या पण लांब लांब. आता गावात गिरण नव्हती, इकडे फाटी होती, त्या कवड्याची गिरण होती राजवाल्या. मग सासऱ्या काय बोलायची, काय खाला पैसा काढावा, दळाया काढावा का कांडाया काढावा का खाण्यापिण्याला काढावा. मग ते घरीच दळायला लागायचा, कांडायला लागायचा घरीच. लाकडं आणायची डोंगराला जाऊन भारल, त्यांच्याच्या डोंगराला, आपल्या इकडच्या डोंगराला लाकडा घरीच. आणि मग फक्त आवणीला थोडीफार फोडली तर झाड लोटून शेतात तेवढीच. मग उन्हाळभर लाकडा बघायची, सगळंच बघायचं. दळण कांडण किती माणसं असली तरी तेवढ्यांचा दळण झालंच पाहिजे, कांडण झालंच पाहिजे. आणि तुमच्या नवरा बायको मध्ये कधी भांडणं झाली का बॉस? अरे लय भांडणं झाली. ते काय दारोड्या होता तो म्हातारा, दारू प्यायची? त्याला मग का दारू प्यायचा, हेच भांडायचा, मारायचा. हा का? मग आताच्या पोरी तर सोडून झालं. तू नाही आताच्या असं म्हणत विचारायला तो आले का बाबा? नाही बाबा, मला आईबापांची नावाची गरज होती. मी कोणाला चाड्या सांगितल्या नाही, कोणाला भांडले नाही, परत बोलले नाही मागं फिरून. आताच्या पोरी तर निघून जाते थोडं भांडण झालं तरी. आता जातात निघून, आता नाही राहते. आता खाण्यापिण्या नाही कमी झालं तर लगेच निघून जातील. आणि ते घर कसं बांधलं तू नंतर तुम्ही घर बांधलं ते? कसं बांधलं असं, मातीत, दगडा मातीत सुतार होत गावच. किती मध्ये खर्च म्हणजे किती बांधायला खर्च आला आणि कुठून पैसे गोळा केले ते? अरे पैसे कुठून Source गोळा नाही. करणार? बैल वपलं, शेळ्या वपल्या, डाग होतं ते मोडलं, तेव्हा घेतला करून कसं तरी. घर बांधले तेव्हा किती मुलं होती तुला? एवढी होती, सगळे होते. सगळी होती. पिंट्या बारीक होता, नाही नैतिकपेक्षा बारीक होता. तेव्हाच बांधला. त्याला बरेच वर्ष म्हणजे किती 1999 साली. 1999. हा, त्या साली बांधला. मग तुम्ही वेगळे, सासू सासरे वेगळ्या राहायचे का मग? हा, मग त्यांनीच वेगळा दिला तेव्हा आम्ही घर बांधला ना. त्यांनी तुम्हाला वेगळं दिलं तेव्हा तुम्ही घर बांधलं? हा, तेव्हा मग कुठं राहत होते तेव्हा? तेव्हा ते जुना घर होता ना, तिकडे वर थोडा का बंगला, त्या बंगल्यात त्या राहत होती ना. आम्ही आले त्या जुना घर मोडून गेलं त्याच्यात दिलं. मोडक्या त्याच्यात घरात? राहत होतो आम्ही मोडक्या घरात. लय कठीण काळ बघितलाय का तो? मग कठीण म्हणजे आणि याचा पप्पा आहे ना, तो तर लय भांडायचा आम्हाला. म्हणजे ती म्हातारी, त्याची आजी, ती मानायची, मी मानायची, ती गबाल्याची, मी गबाल्याची. लय भांडायचं म्हणता, मानाच्या पोरीली भामट्यात, मानाच्या पोरी. अजून नाही गेलं तर तसंच म्हणतात ते. हा ना? हा.